जशी म्युझिशियन्सची एक बीट असते ना, ज्याच्यावरती ते कंपोज करतात, तशी एक निसर्गाची बीट आहे. त्या बीटवरती माणूस अगोदर चालत होता, नाचत होता, मस्त मजा करत होता आणि त्याला धरूनच तो सगळं आपलं आयुष्य जगत होता. ऋतू म्हणजे काय होते, ऋतू जे बदलणारे ऋतू होते त्यांच्यामध्ये तो जगत होता. सो ज्यावेळी थंडी पडायची त्यावेळी तो कुठेतरी शांत व्हायचा आणि जाऊन बसायचा. आमच्याकडे आता मॉन्सून जेव्हा वाढतो तेव्हा आधीच लोक काट्याकुट्या सगळे गोळ्या करून येतात, चुलीला ठेवतात आणि आरामात तो मॉन्सूनचा वेळ घालवतात. सो हे स्लो लिव्हिंगच होतं एका प्रकारचं. आता हे स्लो लिव्हिंग म्हणजे आळशी जगणं का हो? तर असं नाही, त्याच्यामध्ये भरपूर कामं आहेत, पण ते निसर्गासोबत एक हार्मोनियस रिलेशन बिल्डअप करणं, त्याला ते स्लो लिव्हिंग म्हणत होते. पहिली पदयात्रा मी केली होती ती माझ्या देशाला समजून घेण्यासाठी, दुसरी पदयात्रा मी केली ती स्वतःला समजून घेण्यासाठी. प्रॉब्लेम काय आहे ना, की माणूस माणसापासून थोडा थोडा दुरावत चाललाय. आपल्याला आठवतंय अजूनपर्यंत ते जग जे आजी आजोबांच्या आठवणीतलं आहे, जे शांत आरामात वगैरे असं सगळं चालतं, पण ते कुठेतरी हरवल्यासारखं झालंय. आता ते पुन्हा आपल्याला उभं करता येईल का? पैसे कमवण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करतोय आणि कधी कधी विसरून जातो की आयुष्य असंच पुढे पुढे सरत असतं आणि आपण आयुष्य जगायचंच विसरून जातो.